एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 इतिहास व भूगोल अभ्यासक्रम भाग 1 इतिहास 1.1 ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे तैनाती फौज धोरण खालसा करण्याचे धोरण 1857 पर्यंतची ब्रिटिश सत्तेची रचना 1.2 आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक शिक्षणाची ओळख वृत्तपत्रे रेल्वे टपाल व तार उद्योगधंदे जमीन सुधारणा आणि सामाजिक धार्मिक सुधारणा आणि त्यांचा समाजावरील परिणाम 1.3 प्रबोधन काळ 1.3.1 सामाजिक सांस्कृतिक बदल ख्रिश्चन मिशनरींबरोबरचे संबंध इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय 1828 ते 1857 सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी ब्राह्मो समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आर्य समाज रामकृष्ण मिशन व थिओसॉफिकल सोसायटी 1.3.2 शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था व्यापारिक टप्पा संपत्तीचे वहन दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत अनौद्योगिकरण भारतीय हस्तोद्योगांचा ऱ्हास भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण आधुनिक उद्योगधंद्यांचा उदय भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन टिळक स्वराज्य निधी अर्थात टिळक स्वराज्य फंड व गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास सामाजिक पार्श्वभूमी राष्ट्रीय संघटनांची स्थापना स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका 1857 चा उठाव भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना अर्थात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना मवाळ गटाचा कालखंड जहाल गटाची वाढ बंगालची फाळणी होम रूल चळवळ महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका जसे सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोज शहा मेहता दादाभाई नौरोजी A.O. ह्यूम बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय ॲनी बेझंट अरविंदो घोष बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू व इतर 1.6 ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव 1.6.1 शेतमजुरांचे उठाव आदिवासींचे उठाव राघोजी भांगरे उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी 1.6.2 क्रांतिकारी चळवळी महाराष्ट्रातील बंड वासुदेव फडके अभिनव भारत बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी अमेरिका इंग्लंड येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी आझाद हिंद सेना 1.6.3 साम्यवादी अर्थात डावी चळवळ साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा काँग्रेस समाजवादी पार्टी ट्रेड युनियन चळवळ 1.7 गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन गांधीजींचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व गांधीजींच्या लोक चळवळी असहकार चळवळ सविनय कायदेभंग चळवळ फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936 वैयक्तिक सत्याग्रह चले जाव चळवळ गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन गांधीजींचा दृष्टिकोन इतर प्रयत्न संयुक्त पक्ष अर्थात युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग संस्थानातील जनतेच्या चळवळी 1.8 ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास भारतीय परिषद कायदा 1861 भारतीय परिषद कायदा 1892 भारतीय परिषद कायदा 1909 अर्थात मोर्ले मिंटो सुधारणा भारत सरकारचा कायदा 1919 अर्थात मॉन्टफोर्ट सुधारणा भारत सरकार कायदा 1935 1.9 सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ सर सय्यद अहमद खान व अलीगड चळवळ मुस्लिम लीग व अली बंधू इक्बाल जिन्हा इत्यादी हिंदू महासभेचे राजकारण 1.10
सत्तेच्या हस्तांतरणाकडे. ऑगस्ट घोषणा 1940, क्रिप्स योजना 1942, वेव्हेल योजना 1945, कॅबिनेट मिशन योजना 1946, माउंटबॅटन योजना 1947, भारतीय स्वातंत्र्यता कायदा 1947. 1.11 स्वातंत्र्योत्तर भारत. देशाच्या फाळणीचे परिणाम. संस्थानांचे विलिनीकरण, राज्यांची भाषावार पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्त्वाच्या राजकीय पक्षांचा सहभाग आणि त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती, शेजारी देशांशी संबंध, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमिका, अलिप्ततावादी धोरण, नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी. भारताची कृषी, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगलादेशाची मुक्तता, राज्यांतील संयुक्त सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, काश्मीर, पंजाब आणि आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद आणि माओवाद, पर्यावरणविषयक चळवळ, महिलांची चळवळ आणि वांशिक चळवळ. 1.12 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारप्रणाली व कार्य. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका अर्थात गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती का. तेलंग, डॉक्टर भाऊदाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळकृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, धोंडो केशव कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे आणि संत गाडगे बाबा. 1.13 महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. प्राचीन ते आधुनिक. कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी. प्रायोगिक कला अर्थात नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत. लोककला अर्थात लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये. दृश्यकला, वास्तुरचना, चित्रकला व वास्तुशिल्प. उत्सव. महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाङ्मय व संत वाङ्मयाचा प्रभाव. भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वाङ्मय. भाग 2 भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. 2.1 भूरूपशास्त्र, पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटना, अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे, भूमी स्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरूप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमी स्वरूपे, भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपकीय वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये किंवा भूमी स्वरूपे, टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभकर्ता अर्थात रांजणखळगे, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण म्हणजेच बीचेस. 2.2 हवामानशास्त्र, वातावरण, संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे, सौर ऊर्जा, भूपृष्ठावरील किंवा पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान, पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊर्ध्व व क्षितिज समांतर वितरण, हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे, महाराष्ट्रातील मोसमी वारे अर्थात मान्सून वारे, पर्जन्याचे वितरण, अवर्षण, महापूर व त्यांच्याशी निगडित समस्या. 2.3 मानवी भूगोल, मानवी भूगोलातील विचारधारा, निश्चयवाद किंवा निसर्गवाद, संभववाद किंवा शक्यतावाद, थांबा व पुढे जा निश्चयवाद, विकासासंबंधीची विविध मते किंवा मतप्रणाली, मानवी वसाहत, ग्रामीण व नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना, ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील समस्या, ग्रामीण नागरी झालर किनार क्षेत्र, नागरीकरण, नागरीकरणाची प्रक्रिया,
नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन. 2.4 आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. आर्थिक व्यवसाय, शेती, महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप, उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती अर्थात HYV, शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषी विषयक शासकीय धोरण. मासेमारी किंवा मत्स्य व्यवसाय, भूप्रदेशांतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण. खनिजे व ऊर्जा साधने, महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे व ऊर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या. वाहतूक, वाहतुकीचे प्रकार व महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास, जागतिकीकरण. पर्यटन, पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा अर्थात लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्पे. ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, ऋण परमाणू संबंधी व्यवसाय अर्थात इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र अर्थात IT पार्क, भारतातील सिलिकॉन व्हॅली माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैव तंत्रज्ञान अर्थात CTBT, भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका रिसर्च अँड डेव्हलपमेंट. 2.5 लोकसंख्या भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. लोकसंख्या विषयक सांख्यिकी साधने, माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्ट्ये, लोकसंख्या बदलाचे घटक जसे जनन दर, मर्त्यता दर, लोकस्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यूदर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण. 2.6 पर्यावरण भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. परिसंस्था, घटक, जैविक व अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, पोषण किंवा रासायनिक घटक द्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी किंवा अन्न शृंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय ऱ्हास व संधारण, जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेमधील ऱ्हास, जैवविविधतेच्या ऱ्हासाचे धोके, मानव वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र किंवा हीट आयलँड्स, पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मूल्यमापन अर्थात EIA, क्वेट्टो संहिता व वातावरणातील कार्बन क्रेडिट. 2.7 भूगोल आणि आकाश अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान. आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS, जागतिक स्थिती प्रणाली अर्थात GPS आणि दूरसंवेदन यंत्रणा. देशाचे संरक्षण, बँकिंग आणि आंतरजाळ अर्थात इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थ संपर्क प्रणाली अर्थात टेलिकम्युनिकेशन, वाहतूक नियोजन, लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश अर्थात स्पेस संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो अर्थात ISRO व DRDO यांची भूमिका, अंतराळातील किंवा अवकाशीय कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्याबाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनीतिक स्थिती. 2.8 रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे. रिमोट सेन्सिंगची मूलभूत संकल्पना, डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंगचे फायदे आणि मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया, इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम, वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा परस्पर प्रक्रिया, माती, पाणी आणि वनस्पती, भारतीय उपग्रह आणि सेन्सर वैशिष्ट्ये, नकाशा रिझोल्यूशन, प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक,
निष्क्रिय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग. ब. एरियल फोटोग्राफ, हवाई छायाचित्रणांचे प्रकार आणि वापर, कॅमेऱ्याचे प्रकार आणि त्याचे अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्यूशन, एरियल फोटोग्राफीची व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी. क. GIS आणि त्याचे अनुप्रयोग, भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, GIS, GISचे घटक, भूस्थानिक डेटा, स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज आणि प्रकार, रास्टर डेटा आणि मॉडेल, वेक्टर डेटा आणि मॉडेल, GIS कार्ये, इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन. जमीन वापर, जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण. डिजिटल एलिव्हेशन मॉडेल अर्थात DEM, त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल अर्थात TIN, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडवण्यासाठीचे GISचे अर्ज. भाग 3 कृषी. 3.1 कृषी परिसंस्था. परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्य, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म, जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन, संवर्धित शेती, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका, पीक उत्पादनासंबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी, कार्बन क्रेडिट, संकल्पना, कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण, कार्बन जप्ती अर्थात सिक्वेस्ट्रेशन, महत्व, अर्थ आणि उपाय किंवा मार्ग, पर्यावरणीय नीती तत्वे, हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्लवर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश अर्थात होलोकास्ट आणि त्यांचा कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम, आकस्मिक पीक नियोजन. 3.2 मृदा. मृदा एक नैसर्गिक घटक, मृदेविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमिशास्त्रीय संकल्पना, मृदा निर्मिती, मृदा निर्मिती करणारे घटक आणि खनिजे, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके, जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, जमिनीचा उभा छेद आणि मृदा घटक, जमीन वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत, आवश्यक आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमिनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्यांची स्वरूपे, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, स्रोत, स्वरूपे, गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवरील परिणामकारक घटक, सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व आणि जमिनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम, जमिनीतील सजीव सृष्टी, स्थूल अर्थात मॅक्रो आणि सूक्ष्म अर्थात मायक्रो वनस्पती आणि प्राणी, त्यांचे जमीन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानिकारक परिणाम, जमिनीचे प्रदूषण, प्रदूषणाचे स्रोत, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादींचे दूषित करणारे अजैविक घटक यांचा जमिनीवर होणारा परिणाम, जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन, खराब किंवा समस्याग्रस्त जमिनी आणि त्या लागवडीयोग्य करण्यासाठी उपाययोजना, रिमोट सेन्सिंग आणि GIS यांचा खराब किंवा समस्याग्रस्त जमिनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरिता वापर, जमिनीची धूप, धुपीचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय, सेंद्रिय शेती, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान अर्थात नॅनोटेक्नॉलॉजी आणि अचूक किंवा काटेकोर शेती. 3.3 जल व्यवस्थापन, जलविज्ञान चक्र, पावसावलंबी आणि कोरडवाहू शेती, जलसंधारणाच्या पद्धती, पाण्याचा ताण, दुष्काळ आणि पीक निवारण, पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे, पाणलोट क्षेत्राची संकल्पना, उद्दिष्टे, तत्वे, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारी कारके, सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दूषित पाण्याचा परिणाम, पाणथळ जमिनीचे जलनिस्सारण, सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचनाची कार्यक्षमता, नद्यांची आंतरजोडणी अर्थात नद्याजोड प्रकल्प, सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी, सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर सिंचनाद्वारे खते देणे. समाप्त. धन्यवाद. हा होता पेपर 1चा अभ्यासक्रम. थँक्यू.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 भारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात व कायदा अभ्यासक्रम पॉइंट क्रमांक 1 भारताचे संविधान संविधानाची निर्मिती प्रक्रिया संविधानाची ठळक वैशिष्ट्ये संविधानाचे तत्वज्ञान धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि समाजवादी मूलभूत हक्क संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून वगळणे शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्यातील परस्पर संबंध कामाचा हक्क अर्थात मनरेगा माहितीचा अधिकार मूलभूत कर्तव्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि भारतातील संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरुस्त्या न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत केशवानंद भारती खटला मनेका विरुद्ध मद्रास राज्य खटला आणि मिनर्वा मिल खटले प्रमुख आयोग आणि मंडळांची रचना आणि कार्ये निवडणूक आयोग केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग राष्ट्रीय महिला आयोग मानवी हक्क आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोग नदी पाणी विवाद निवारण मंडळ केंद्रीय माहिती आयोग पॉइंट क्रमांक 2 भारतीय संघराज्य व्यवस्था कायदेविषयक विषयांचे वाटप संघसूची राज्यसूची समवर्ती सूची अवशेषाधिकार कलम 370 रद्दबातल कलम 371 आणि असममितीय म्हणजे असिमेट्रिकल संघराज्य व्यवस्था राज्यांची भाषावार पुनर्रचना प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्यांची निर्मिती केंद्र राज्य संबंध त्यात प्रशासकीय कार्यकारी व वित्तीय संबंध राज्यातील संबंध आंतरराज्य परिषदा विभागीय परिषदा नीती आयोग आणि केंद्रीय संघराज्याचे बदलते स्वरूप सरकारी आयोगाच्या शिफारसी भारतीय राजकीय व्यवस्था शासनाची संरचना अधिकार व कार्य भारतातील संघराज्याचे स्वरूप संघराज्य व राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळ व न्याय यंत्रणा केंद्र राज्य संबंध त्यात प्रशासकीय कार्यकारी व वित्तीय संबंध वैधानिक अधिकार विषयांचे वाटप सांघिक कार्यकारी मंडळ राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळ भारताचा महाअधिवक्ता भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सांघिक विधिमंडळ संसद सभापती व उपसभापती संसदीय समित्या कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण न्यायमंडळ न्यायमंडळाची रचना एकात्मिक न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार व कार्ये दुय्यम न्यायालय लोकपाल लोकायुक्त आणि लोकन्यायालय न्यायमंडळ सांविधानिक व्यवस्थेचे व मूलभूत अधिकाराचे संरक्षक न्यायालयीन सक्रियता जनहित याचिका पॉइंट क्रमांक 3 भारतीय प्रशासनाचा उगम ब्रिटिश पूर्व काळ ब्रिटिश काळ स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ पॉइंट क्रमांक 4 राज्य शासन व प्रशासन महाराष्ट्राचा विशेष संदर्भ महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ राज्य सचिवालय मुख्य सचिव कार्य व भूमिका विधिमंडळ विधानसभा विधान परिषद अधिकार व कार्य पॉइंट क्रमांक 5 ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन ग्रामसभा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रचना अधिकार व कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची कार्य व भूमिका 73वी घटना दुरुस्ती महत्त्व आणि वैशिष्ट्ये ग्रामीण विकास आणि पंचायत राज नागरी स्थानिक शासन व प्रशासन नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका आणि कटक मंडळ यांची रचना अधिकार व कार्य मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त कार्य व भूमिका 74वी घटना दुरुस्ती प्रमुख वैशिष्ट्ये
नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था. पॉइंट क्रमांक 6. जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासनाचा उगम व विकास. ब. जिल्हा अधिकारी, अधिकार व कार्ये. जिल्हा अधिकाऱ्याची बदलती भूमिका, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी, कार्य व भूमिका. क. कायदा व सुव्यवस्था. कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक. पॉइंट क्रमांक 7. पक्ष आणि हितसंबंधी गट. भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष यांचे विचारप्रणाली, संघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार, महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबंधी गट. पॉइंट क्रमांक 8. निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये. प्रौढ मताधिकार, एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ, राखीव मतदारसंघ, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग, लोकसभा व राज्य विधिमंडळासाठी निवडणुका, स्थानिक संस्थांच्या निवडणुका, खुल्या व निपक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी समस्या व अडचणी, निवडणूक विषयक सुधारणा, निवडणूक निधी व निवडणुकीतील खर्च, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट. पॉइंट क्रमांक 9. प्रसार माध्यमे. मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, धोरण निर्धारणावर त्यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे, भारतीय वृत्तपत्र परिषद अर्थात प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, जनसंपर्क प्रसारमाध्यमांसाठी आचारसंहिता, फेक न्यूज व पेड न्यूज, मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारमाध्यमांमधील महिलांचा सहभाग, वस्तुस्थिती व मानके, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा, सामाजिक माध्यमांमुळे निर्माण झालेली नवी आव्हाने. पॉइंट क्रमांक 10. शिक्षण पद्धती. राज्य धोरण व शिक्षण याविषयीची निदेशक तत्वे, वंचित घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व महिला यांचे शिक्षण विषयक प्रश्न, शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षणाची उपलब्धता, गुणवत्ता, दर्जा व सामाजिक न्याय यासंबंधीचे मुद्दे, उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने, शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, NMEICT, ई-पाठशाला, ई-PG पाठशाला, स्वयं, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान. पॉइंट क्रमांक 11. प्रशासनिक कायदा. कायद्याचे राज्य, सत्ता विभाजन, प्रत्यायुक्त कायदे, प्रशासकीय स्वेच्छा निर्णय, प्रशासनिक न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्वे, दक्षता आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त, लोकसेवकांना संविधानिक संरक्षण. पॉइंट क्रमांक 12. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. व्याख्या. जमिनीचे वर्ग व प्रकार, जमिनीचा वापर व वापर बदलासंबंधी प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमी अभिलेख, अपील, पुनरीक्षण आणि पुनर्विलोकन यासंबंधी तरतुदी. पॉइंट क्रमांक 13. काही सुसंबद्ध कायदे. 1. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. व्याख्या, उद्दिष्टे, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना. 2. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. व्याख्या, उद्दिष्टे, बालकांचा शिक्षणाचा अधिकार, शासनाचे कर्तव्य तसेच शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. 3. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. व्याख्या, अर्जदाराचे अधिकार, सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य, माहितीमधील अपवाद, अपील, शिक्षा. 4. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. सायबर विषयक कायदा. व्याख्या, प्राधिकरणे, इलेक्ट्रॉनिक शासन, अपराध आणि शिक्षा. 5. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988. व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना. 6. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना. 7. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007. व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना. 8. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना.
पॉइंट क्रमांक 14, समाज कल्याण व सामाजिक विधिविधान. सामाजिक आर्थिक न्याय निर्देशासंबंधी घटनात्मक तरतुदी, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत महिलांचे संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत महिलांना संरक्षण, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत बालकांचे संरक्षण, मोफत कायदा सहाय्यता व जनहित याचिका संकल्पना. पॉइंट क्रमांक 15, वित्तीय प्रशासन. अर्थसंकल्पीय प्रक्रिया, अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया आणि अंमलबजावणी करणे. सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण, संसदीय नियंत्रण, वित्त मंत्रालयाचे नियंत्रण, समित्यांद्वारे नियंत्रण, लोकलेखा समिती अर्थात PAC, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची कार्ये व भूमिका. पॉइंट क्रमांक 16, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. हरित क्रांती, धवल क्रांती. पॉइंट क्रमांक 17, सार्वजनिक सेवा. अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा व राज्य सेवा, संविधानिक दर्जा व कार्ये. भरती आणि प्रशिक्षण, भरती व प्रशिक्षणाचे प्रकार. प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा व भारतातील लोक प्रशासन संस्था IIPA. केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ सचिव, अधिकार, कामे आणि भूमिका. पॉइंट क्रमांक 18, घटनात्मक आणि वैधानिक संस्था. घटनात्मक संस्था, राज्य निवडणूक आयोग, महाधिवक्ता. वैधानिक संस्था, लोकपाल आणि लोकायुक्त. पॉइंट क्रमांक 19, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत. संकल्पना, नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण व प्रदत्तीकरण आणि ई-गव्हर्नन्स. दृष्टिकोन, वर्तणुकात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्थापन दृष्टिकोन. सिद्धांत, नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संबंध सिद्धांत. पॉइंट क्रमांक 20, शेवटचा अर्थातच 20वा पॉइंट, सार्वजनिक धोरण. सार्वजनिक धोरण, निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन आणि विश्लेषण. सार्वजनिक धोरणे आणि जागतिकीकरण. भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया. हा होता राज्यसेवा मुख्य परीक्षा GS पेपर 2 चा अभ्यासक्रम. थँक्यू. राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 3, मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क अभ्यासक्रम. भाग 1, मानव संसाधन विकास. 1.1, भारतातील मानव संसाधन विभाग. भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, संख्यात्मक स्वरूप जसे आकारमान, वृद्धी, वृद्धी दर, वय, लिंग, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्मदर, मृत्यूदर इत्यादी. गुणात्मक स्वरूप जसे शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक, लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट, 2050 पर्यंतचे लोकसंख्या धोरण व नियोजन, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेली विविध तत्वे आणि घटक, भारतातील बेरोजगारीची समस्या, स्वरूप आणि प्रकार, भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगारांची मागणी, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण व विविध योजना, मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था जसे UGC, AICTE, NCTE, रुसा, ITI, NCVT, IMC, NCERT, NIEA, IIT, IIM इत्यादी. 1.2 शिक्षण. मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार. भारतातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण प्रणाली जसे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, दर्जा वाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी. समस्या आणि प्रश्न. मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य,
कौशल्य शोध इत्यादी. शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार, विनियमन आणि संनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था. अध्ययन, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, IIT, IIM, NIT. शिक्षणाचा हक्क 2009, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 अद्ययावत केल्याप्रमाणे. 1.3 म्हणजे 1.3 व्यावसायिक शिक्षण. मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार. व्यावसायिक तंत्रशिक्षण. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सद्यस्थिती, शिक्षण प्रणाली व प्रशिक्षण, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम, समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था जसे NSDC अर्थात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण प्रसारासाठी कार्यनीती, उद्योग संस्था भागीदारी अर्थात इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप, क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, एखाद्याने स्वतःचा उद्योग स्थिर स्थावर करणे, लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर म्हणजे 14 वर्षानंतर, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण अर्थात आतिथ्य, रुग्णालय, पॅरामेडिक्स इत्यादी, महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण. अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम, व्यावसायिक शैक्षणिक शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण 2019 अर्थात NEP 2019. 1.4 आरोग्य. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO. उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम, भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी, भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या जसे कुपोषण, माता मर्त्यता दर इत्यादी, जननी बाल सुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना म्हणजेच PMSSY. 1.5 ग्रामीण विकास. पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्रामपंचायतीची विकासातील भूमिका, जमीन सुधारणा आणि विकास, शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना आणि कार्यक्रम, ग्रामीण विकासात सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामीण विकास अंतर्भूत असणाऱ्या विविध संस्था जसे SHG, सूक्ष्म वित्त इत्यादी, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदाहरणार्थ ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण आणि दळणवळण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच NREGS, मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज्य अभियान. भाग 2 मानवी हक्क. 2.1 जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र अर्थात UDHR 1948. मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा, लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम, मानवी विकास निर्देशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर. 2.2 बालविकास. समस्या व प्रश्न जसे अर्भक मृत्यू, कुपोषण, बालकामगार, मुलांचे शिक्षण इत्यादी, शासकीय धोरण, कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम, बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, स्वयंसेवी संघटना,
अशासकीय संस्था, सामुदायिक साधने, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट अर्थात चाइल्ड लेबर ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स ॲक्ट, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजेच ICDS. 2.3 महिला विकास. महिला विषयक समस्या व प्रश्न जसे स्त्री पुरुष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, लिंग प्रमाण, स्त्री अर्भक हत्या, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी. महिला विकासासाठी शासकीय धोरण, योजना आणि कार्यक्रम, महिला विकास आणि महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्ये, स्वयंसेवी संघटना आणि सामुदायिक साधने, ॲक्रेडिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे आशा. 2.4 म्हणजे 2.4 युवकांचा विकास. समस्या व प्रश्न जसे बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन इत्यादी. शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामूहिक साधने, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड आंतरप्रेन्युअरशिप, राष्ट्रीय युवा धोरण. 2.5 आदिवासी विकास. समस्या व प्रश्न जसे कुपोषण, एकात्मीकरण आणि विकास इत्यादी. शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामूहिक साधने, जंगल विषयक अधिकार कायदा. 2.6 सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास. समस्या व प्रश्न जसे संधीतील असमानता इत्यादी. शासकीय धोरण, कल्याण योजना व विकास कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना व साधन संपत्ती संघटित करून कामी लावणे व सामूहिक सहभाग. 2.7 वयोवृद्ध लोकांचे कल्याण. समस्या व प्रश्न, शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि वयोवृद्धांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन. 2.8 कामगार कल्याण. समस्या व प्रश्न जसे कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्या. शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, समाज व स्वयंसेवी संघटना. 2.9 विकलांग व्यक्तींचे कल्याण. समस्या व प्रश्न जसे शैक्षणिक व रोजगार संधी यामधील असमानता इत्यादी. शासकीय धोरण, कल्याण योजना व कार्यक्रम, रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना यांची भूमिका. 2.10 लोकांचे पुनर्वसन. लोकांचे म्हणजेच विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक. कार्यतंत्र, धोरण व कार्यक्रम, कायदेविषयक तरतुदी, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय इत्यादींसारख्या निरनिराळ्या पैलूंचा विचार. 2.11 आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, संयुक्त राष्ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे, अंक्टाड, UNDP, ICJ, ILO, युनिसेफ, युनेस्को, UNCHR, UNHRC, APEC, आसियान, OPEC, OAU, सार्क, नाम, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स, युरोपियन युनियन, साफ्टा, नाफ्टा, ब्रिक्स, RCEP. 2.12 ग्राहक संरक्षण अधिनियम 2019. व्याख्या, उद्दिष्ट, विद्यमान अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, ग्राहकांचे हक्क, ग्राहक विवाद व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार, कार्यक्षेत्र, अधिकार क्षेत्र, अधिकार, कार्य, ग्राहक कल्याण निधी, अपील. 2.13 मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणके, सामाजिक प्रमाणकांची जोपासना, सामाजिकरण, कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे इत्यादी यासारख्या औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत सामाजिक मानके, मूल्ये व नीतितत्वाची जोपासना. थँक्यू. MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4
अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास अभ्यासक्रम. भाग 1 समग्रलक्षी अर्थशास्त्र. पॉइंट 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार, बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापार चक्रे, रोजगार संकल्पना, बेरोजगारीचे मापक. 1.2 वृद्धी आणि विकास. विकासाचे निर्देशांक, विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक, समावेशक विकास, शाश्वत विकास, विकास आणि पर्यावरण, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन, शाश्वत विकास उद्दिष्टे. आर्थिक विकासाचे घटक, नैसर्गिक साधने, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्या अर्थात मानवी भांडवल, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, मानव विकास निर्देशांक, लिंगभाव दरी, लिंगभाव, सबलीकरण उपाययोजना, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शासन. दारिद्र्याविषयीचे अंदाज व मापन, दारिद्र्य रेषा, मानवी दारिद्र्य निर्देशांक, उत्पन्न, दारिद्र्य व रोजगार यांच्यातील परस्पर संबंध, वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम. एक 1.3 सार्वजनिक वित्त. बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची आय व्ययाची भूमिका, बाजार अपयश व विकासानुकूलता, सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू, सार्वजनिक प्राप्तीचे महसुलाचे स्रोत, करभार, कराघात व कराचा परिणाम, सार्वजनिक खर्चाचे प्रकार, अंदाजपत्रकीय तूट, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, सार्वजनिक कर्ज, कार्याधारित व शून्याधारित अर्थसंकल्प, लिंगभाव आधारित अर्थसंकल्प. 1.4 मुद्रा किंवा पैसा. पैशाची कार्ये, आधारभूत पैसा, उच्च शक्ती पैसा, चलन संख्यामान सिद्धांत, मुद्रा गुणांक, भाववाढीचे मौद्रिक व मौद्रिकेतर सिद्धांत, भाववाढीची कारणे, मौद्रिक, राजकोषीय व थेट उपाय योजना. 1.5 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. वृद्धीचे इंजिन स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, अभिजात व आधुनिक सिद्धांत, वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था, आशियाई विकास बँक, क्षेत्रीय व्यापार करार, सार्क, आसियान इत्यादी, जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक, व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय. भाग 2 भारतीय अर्थव्यवस्था. 2.1 भारतीय अर्थव्यवस्था आढावा. भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, दारिद्र्य, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल निर्मूलनाचे उपाय, नियोजन, प्रकार व तर्काधार, नियोजन आयोग, नीती आयोग, आर्थिक सुधारणा, पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण, संकल्पना, अर्थ, व्याप्ती व मर्यादा, केंद्र आणि राज्य पातळीवरील आर्थिक सुधारणा. 2.2 भारतीय शेती व ग्रामीण विकास. आर्थिक विकासात शेतीची भूमिका, शेती, उद्योग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध, भारतातील कृषी विकासातील प्रादेशिक असमानता, शेतीचे प्रकार, कंत्राटी शेती, उपग्रह शेती, कॉर्पोरेट शेती, सेंद्रिय शेती, कृषी उत्पादकता, हरित क्रांती व तंत्रज्ञान विषयक बदल, जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, कृषी किंमत निर्धारण, कृषी विपणन, शेती पतपुरवठा व नाबार्ड, जलसिंचन आणि जलव्यवस्थापन,
पशुधन आणि त्याची उत्पादकता, भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन विकास, कृषी अनुदान, आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्न सुरक्षा, कृषी विपणनावरील गॅट कराराचे परिणाम, ग्रामविकास धोरणे, ग्रामीण पायाभूत संरचना अर्थात सामाजिक आणि आर्थिक 2.3 सहकार, संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्वे, महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, स्वयंसहाय्यता गट, राज्याचे धोरण आणि सहकार क्षेत्र, कायदे, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकार समस्या, जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य. 2.4 मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, भारतातील वित्त व्यवस्था, संरचना, भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका, मौद्रिक व पतधोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्त संस्थांचा विकास, नाणे बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, सेबीची भूमिका, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. 2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, महसुलाचे स्रोत, केंद्रीय व राज्यस्तरीय, सार्वजनिक खर्च, केंद्रीय व राज्यस्तरीय, वृद्धी व कारणे, सार्वजनिक खर्च सुधारणा, कर सुधारणांचे समीक्षण, मूल्यवर्धित कर, वस्तू व सेवा कर, केंद्रीय व राज्यस्तरीय तूट आणि तुटीचा अर्थ भरणा, सार्वजनिक कर्जवृद्धी, घटक व भार, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या ऋणभाराची समस्या, भारतातील वित्त आयोग, भारतातील वित्तीय सुधारणा. 2.6 उद्योग व सेवा क्षेत्र, आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका, वृद्धीचे स्वरूप, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना, सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग, वृद्धी, MSMEs, समस्या, संभाव्य शक्यता व धोरणे, SEZ, SPV, आजारी उद्योग, उपाय, औद्योगिक निकास धोरण, 1991 पूर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे, भारत व व्यवसाय सुलभता, भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी, भारतीय श्रम, समस्या, उपाय व सुधारणा, सामाजिक सुरक्षा उपाय. 2.7 पायाभूत सुविधा विकास, पायाभूत सुविधांचे प्रकार, ऊर्जा, पाणी पुरवठा व सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृद्धी, गृहनिर्माण, वाहतूक, रस्ते, बंदरे इत्यादी, दळणवळण, पोस्ट व टेलिग्राफ, दूरसंचार इत्यादी, रेडिओ, दूरचित्रवाणी व इंटरनेटचे जाळे, भारतातील पायाभूत सुविधांसंदर्भातील समस्या, पायाभूत सुविधांसाठीचा वित्त पुरवठा, आव्हाने व धोरण पर्याय, सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी PPP, थेट राजकीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा विकास, पायाभूत सुविधा विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधा संदर्भातील केंद्र आणि राज्य SPV, सरकारची धोरणे, विशेष उद्देश साधने, परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन. 2.8 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, भारताच्या परकीय व्यापाराची वृद्धी, रचना आणि दिशा, परकीय व्यापार धोरण, निर्यात प्रोत्साहन उपक्रम, विदेशी भांडवल प्रवाह, रचना व वृद्धी, शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक इत्यादी, व्यापार, परकीय व्यापारी कर्जे अर्थात ECB, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था आणि भारतातील विनिमय दर व्यवस्थापन. 2.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी उद्योग व सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये, महाराष्ट्र सरकारची कृषी उद्योग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक, उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र. 2.10 कृषी, त्यातला 1 राष्ट्रीय व्यवस्थेत शेतीचे महत्त्व,
कमी उत्पादन क्षमतेची कारणे, राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे, कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणे आणि जमीन वापर, मृदसंधारण आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण, सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी, कृषी कर आणि जीएसटी, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषी विषयक विविध करार अर्थात WTO, पीक विमा योजना आणि त्यांची वाटचाल, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR आणि महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद MCAER यांची कृषी क्षेत्रातील कार्य. 2. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा. भारतीय कृषी क्षेत्रात कर्जांची गरज, भूमिका आणि महत्त्व, कृषी पतपुरवठ्याचे वर्गीकरण, पुरवठा करणारे स्रोत, वाणिज्य आणि सहकारी बँक, नाबार्ड, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडिट कार्ड योजना. कृषी मूल्य, कृषी मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषी मालांच्या विविध शासकीय आधारभूत किंमती, केंद्रीय कृषी मूल्य आयोग अर्थात CACP, शासकीय विविध कृषी माल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था जसे नाफेड, NCDC, etc. कृषी विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रीकरण, कृषी विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, कृषी विपणनात शासकीय संस्थांची भूमिका जसे APMC, नाफेड, NCDC, इनाम इत्यादी. 2.11 अन्न व पोषण आहार, भारतातील उत्पादन व खप यामधील कल, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, भारतातील सामान्य पौष्टिक समस्या, शासकीय धोरणे, योजना जसे सार्वजनिक वितरण योजना, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना आणि इतर पौष्टिक कार्यक्रम यासारखे कार्यक्रम, हरित क्रांती आणि अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम, खाद्य कार्यक्रमासाठी तेल पौष्टिक सुरक्षा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. भाग 3 विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास. 3.1 ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत, जीवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्युत शक्ती, भरती व लहरी शक्ती, ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक द्रवगतिशास्त्र, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, परिचय, तत्व आणि प्रक्रिया, सौर, पवन, समुद्र लाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत, उदाहरणार्थ ऊस पीक इत्यादीचे उपउत्पादने, सौर साधने, सौर कुकर, पाणी तापक, सौर शुष्कक यंत्र इत्यादी. भारतातील ऊर्जा संकट, शासन धोरणे व ऊर्जा निर्मिती कार्यक्रम अर्थात MNRE, MEDA, IREDA इत्यादी. औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रम, वीज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणा, ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड, सौर विद्युत घटप्रणाली, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्था. 3.2 संगणक व माहिती तंत्रज्ञान परिचय, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ॲक्सेसरीज, कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वायर्ड किंवा वायरलेस, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक किंवा डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान जसे क्लाउड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात IoT, आभासी वास्तव, संवर्धित वास्तव त्याला VR किंवा AR, मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, AI अथवा ML. शासकीय पुढाकार,
जसे मीडिया एशिया लॅब, डिजिटल इंडिया इत्यादी. सुरक्षा, नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फोरेन्सिक, सायबर कायदा. पॉइंट 3.3 अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारतीय अंतराळ अभ्यास, धोरणे व कार्यक्रम, अंतराळ मोहिमा, ISRO अर्थात इस्रो, भारतीय कृत्रिम उपग्रह, प्रस्तावना, कार्यतत्व, उपयोजन, उदाहरणार्थ दूरदर्शन प्रसारण, दूरसंचारण, हवामान अंदाज, GPS, आपत्ती पूर्वानुमान, शिक्षण, उपग्रह प्रक्षेपक, अवकाश कचरा, सुदूर संवेदन आणि त्याचे उपयोजन, GIS आणि त्याचे उपयोजन, उदाहरणार्थ अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गिका जाळे, भूभाग माहिती प्रणाली. पॉइंट 3.4 जैव तंत्रज्ञान. 3.4.1 प्रस्तावना, जैव तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाची प्रस्तावना, संधी, वापर व स्वरूप, जनुक फुटन, पुनःसंयंत्रक DNA तंत्रज्ञान. 3.4.2 शेतीमध्ये कृषी जैव तंत्रज्ञान, प्रस्तावना, इतिहास, जैविक कीटकनाशके, जैविक खते, जैव इंधन, पर्यावरण विषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन. 3.4.3 वनस्पती ऊर्जा संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान, उपयोगिता, दुय्यम चयापचय. 3.4.4 प्रतिरक्षा विज्ञान, प्रतिरक्षा निदान तंत्रे, पशुपेशी तंत्रज्ञान. 3.4.5 DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, जनुकीय परावर्तित प्राणी, कृतक व मूळ पेशी संशोधन, मनुष्याचे DNA चाचणी अर्थात पासरेखा, मनुष्याची वैयक्तिक ओळख पटवण्याची कार्यपद्धती, उपयोजित मानवी जनुक विज्ञान पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन, वैद्यकशास्त्रामध्ये DNA तंत्रज्ञान, पेशीजननशास्त्र, रक्तजल जनुक विज्ञान, कर्करोग आणि सूक्ष्मजीव संसर्गाचे निदान. 3.4.6 लसी, परंपरागत व आधुनिक जैव पद्धतीच्या लसी. 3.4.7 किण्वन, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किण्वन उत्पादने. 3.4.8 जैवनैतिकता, ज्यात आरोग्य सेवेत जैवनैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान, जनुकीय चाचणी, अनुवंशक तपासणी, जनुकीय उपचार पद्धती, प्रत्यारोपण तंत्रज्ञान. 3.4.9 जैवसुरक्षा, जैवसुरक्षितता, विशिष्ट जीवांकरिता जैवसुरक्षिततेचे टप्पे, जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्त्वे. पॉइंट 3.5 भारताचे आण्विक कार्यक्रम, प्रस्तावना, ठळक वैशिष्ट्ये, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक चाचण्या, आण्विक औष्णिक वीज निर्मिती, तत्व, रचना, कार्य आणि पर्यावरण कंसात आण्विक कचरा, अपघात. भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केंद्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग, उदाहरणार्थ ग्राहक उत्पादने, अन्न आणि शेतीची उत्पादने, वैद्यकीय औषधे इत्यादी. पॉइंट 3.6 आपत्ती व्यवस्थापन, व्याख्या, पर्यावरणीय तणाव अर्थात ट्रेस, आपत्तीचे वर्गीकरण, नैसर्गिक आपत्ती, कारणे, परिणाम व उपाययोजना, भूकंप, सुनामी, महापूर, दरडी कोसळणे, अवर्षण, वणवा, विजा कोसळणे. मानवी आपत्ती, कारणे, परिणाम व उपाययोजना, वाळवंटीकरण, मृदाधूप, जंगले, शेती व घरांना लागणाऱ्या आगी. दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोट, नागरी भाग आणि दाट लोकवस्तींना लक्ष्य करून केलेले हल्ले, अपघात, पूल व पादचारी पूल कोसळणे, महाराष्ट्रातील विविध पुलांचे, इमारतींचे, धरणांच्या भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता, बांधकाम अंकेक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट, प्राधिकरणांचे गठन व त्यांची गरज, आपत्तींची ओळख, पूर्वकल्पना व वितरण, प्रभाव क्षेत्र व धोके यांचे विश्लेषण, आपत्तीविषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत कार्य व पुनर्वसन कार्य. हा होता
राज्यसेवा मुख्य परीक्षा GS पेपर 4चा अभ्यास करा. थँक यू.